बोलली म्हणून म्हणलं काऊन नाक फुगू नये म्हणून. पाय बाई, माझ्या काही पोटात गोष्टी लपून ठेवणं होत नाही. मी तुला डायरेक्ट सांगतो, तुंगा जर बनवायचा असेल तर वेगळा बनव, माझ्या तुंग्यात काही येऊ नको तू. कसं आहे, तोंडावर तरी जरासं सांगत जा, त्या मागं अशी कामं करत नको जा. बाई आता ऐकून घेतो म्हणून काही नका बोलू तुम्ही. मी स्वतः ऐकलं म्हणलं तू शांतारामच्या गोष्टी मगाशी, कानानं ऐकलं तेच बोलतो. हॅलो मंदाबाई, कसं अजून तू या तुंगा आला नाही ना वावरात? जास्त कारण बापा दम नाही घेऊ देत, आता वेळ तर होणारच आहे बायले. हो हो, पाठवता लवकर निघतच आहो आम्ही इथून. ठेव फोन ठेव, अजून उशीर होईल नाही तर आम्हाला. चांगलीच भडकेल दिसून आहे आज काऊन तर. बरं लवकर येजा पण. बायाची ना चांगली सटक काढा लागते, म्हणत नाही तो वेळ करते इथं. जास्त करायचे बोलणे मला खा लागते अगं. बायाला येते का फोन, मला शेत राहते तीनडाव फोन. मग कम झाले यायचं आजवर यायच्या मतानं घेतलं तर येईन तर आपल्या डोक्यावर चढायचे बाई. आज नाही सोडत या बायाला, रोजचा सुशीर करताय रोजचं मला बोलणं खाल्ला होताय. काय आता होईस, आता कांता मावशीने लवकर करावं नाही का, मग झाले उशीर होते. त्या गोष्टी तरी का चालू आहे माहित तोच आता, याच्या गोष्टी काय आहेत का कांता मावशी तुम्ही का त्या मंदाबाईला तुंगा जमत नाही, पण वेळेवर मजूर पाठवत नाही, काही नाही कसं? मी तरी का करू बाबा, आता बायाचं होत नाही. आणि तिनं जर आता मुकड जमीन ते आहे तर तिनं जर पाहिले पाहिजे ना, आता बायाचं होते का नाही होत. तुंगा हाती घेतलं तर बाया का घरोघरी फिरायला लागते, झालं का नाही घाई करायला लागते जराशी. आता काही म्हणा, पण मंदाबाईला काही तुंगा साधत नाही. आता साधू का नाही साधू, आता जात लागते आता तिचा तुंगा आहे चालतीवर, तिच्या सोबत जा लागते सर्व बायाले. त्याच्यात आपण तरी का करू शकतो आता. त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगलं गट्टे तुंग्याचं काम तुम्हीच बनवून टाका कांताबाई, एक चांगला तुंगा मस्त. असं म्हणजे शांताराम माझ्या तुंगा तोडाच्या मागा लागला का? असं थांब सांगतो शांतारामले मी. माझ्या नाव मंदाबाई आहे. मग आता मी यायला काही बोलत नाही, आता इले नंतरच भेटतो कांताबाईले. नाही ना, तसं कुठं असते का, आम्ही एकीच आहो सगळेजण, एक सोबत जात असतो. मंदाबाई बरोबर तुंगा सांभाळते, पण माझ्या कुठं गट्टे तेवढं. तुम्हाला कसं जमत गिमत असेल तर तुमचा फायदा होते ना, कसं बाई मागं पैसे भेटते तेवढेच, मग म्हणून तुमच्या फायद्याची गोष्ट करत होतो मी. नाही बा, फायदा घेता काही नाही, मंदाबाई मस्त तुंगा सांभाळते. कसं आहे, मंदाबाईच्या तुंग्यात राहिलं तर कसं रोजही नाही पडत, रोजचं काम चालूच राहते आमचं काही ना काही. तिच्यावानी कॉन्टॅक्ट आहे का रे बा आपले, तिचे कसं दूर दूर तक कॉन्टॅक्ट आहे. तर या मग लवकर, आपलं तेवढं निन्नाचं आहे तेवढं करून द्या, लवकर उरकून टाका. तर तू आला म्हणून मी बोलत बसली राजा, मलाच उशीर होत आहे. तिकडून उशीर झाला तर मग मंदाबाई मग कला करते बरं. बरं येतो मग. मी म्हणलं तर लक्षात ठेवतो जरासं, त्या तुंग्याचं कारभार तुम्हीच सांभाळायला पाहिजे ना, असं आम्हाला वाटते बा. पण आपल्याला ते गटतच नाही, तो विषय आपल्या समोर काढू नका त्याच्या पुढे. बरं तुम्ही म्हणसान तसं. चला येतो मग. हो या. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? जेवण झालं का मग तुझ्यावाला? हो झालं ना, तुमचं झालं का जेवण? आत्ताच जेवलो ना, आता आलो इकडं ट्रॅक्टरकडं. असं म्हणजे वहिनी सोबत गुलू बोलताय मस्त. थांब याची मजाच घेऊ आपण आता. थांब. कामागिमा झाले का? हो ना, तुमचा आवाज काऊन असा बाईसारखा येत आहे? हो ना, बाईसारखा असता आला दोंडा. नेटवर्क प्रॉब्लेम घे असन. नाही ना, आता पण बाईसारखा येत आहे काऊन तर. बरं एक मिनिट थांब. तरी तर म्हणलं काऊन असा आवाज येत आहे, तुम्ही काड्या करत होते वाटते मागून. बोलू देत जरा जेव सुखानं. थांब, आता सगळ्या गावात सांगतो जेवण झालं का नाही, जेवण झालं का म्हणता नाही. मग थांबा तुम्ही, थांबा. पळले का पळ म्हणे पळ. अरे थांबा तुम्ही, धावता कुठे थांबा. म्हणले काय हराम कर पोट्टे, सुखानं बोलू नाही देत. मंदाबाई असतीलच बाय काऊन तर. कांता मावशी पण दिसत नाही आज. मी तरी का करू बाबा, जायला याचा त्याने येते, जायला नाही याचा त्याने नाही येत. पप्पा चांगलाच पारा भडकून वाटते मंदाबाईचा. काहीतरी झालं नक्कीच. मंदाबाई काही झालं का? काय होणार आहे, काहीच नाही झालं. गावात कसं आग लावणारे लोक जास्तच राहते ना. खोटं म्हणसान सांगायचं पण नाही सांगत, आता सांगून देतो. शांताराम भाऊ आपले, मी ऐकलंच ना बापा का शांताराम भाऊ सांगत होते कांताबाईले का तुंगा सांभाळणं नाही होत मंदाबाईच्या म्हणून. असं आमचे हे असे म्हणे का? कोण बापा, मी कानानं ऐकलं ना, डोळ्यानं पाहिलं ना. आता कसं आहे, लोकायले आज सुद्धा पाणी नाही होत कोणाचं ना, आग लावायचं तर एक नंबर समजते. घरी यायला मी 100 डाव सांगलं, कुठेही काड्या करत फिरू नका, तरी ऐकत नाहीस. यायचा चांगला धुपट काढाच लागते आता घरी. आणि लोकांच्या आगाचं बोलणं मला खा लागते मग. बरं बाई बरं, तुम्ही त्याचा काही राग मानू नका. मी बोलतो त्याच्यासोबत, काय म्हणतो हे असं तुमचं काम. नाकाचं नाही हो काही बाई, पण कसं बाया फुटते ना तुंग्यातून, मग त्यातून आपलंच काम नाही होत ना वावरातलं लवकर. मग तुमचं बरोबर आहे म्हणा मंदाबाई. शांताबाई आत्ता येत आहे, कांताबाई आत्ता झाले वाटते त्याची कामं. म्हणू कांती एवढा कोण उशीर झाला असतो रे बाप्पा, कांतावरून डायरेक्ट कांते. आज काम होते बिचारे, कसे एकटेच आहे. पोराले डबा करून द्या लागते, तर ट्रॅक्टरवर जाते तर उशीर झाला आता थोडासा. पण तू एवढी काऊन नाक फुगून आहे मायावर? मी काल नाक फुगून राहतो यावर, तेवढेच काम आहे का मला? आल्याबरोबर टचकनच बोलली म्हणून म्हणलं काऊन नाक फुगून आहे म्हणून.
पाय बाई माझ्या काही पोटात गोष्टी लपून ठेवणं होत नाही. मी तुला डायरेक्ट सांगतो, तुंगा जर बनवायचं असेल तर वेगळा बनव, माझ्या तुंग्यात काही येऊ नको तू. कसं आहे तोंडावर तरी जरा असं सांगत जा, त्या मागं असे कामं करत नको जा. बाई आता ऐकून घेतो म्हणून काही नका बोलू तुम्ही. मी स्वतः ऐकलं म्हणलं तुम्ही शांतारामच्या गोष्टी मग अशी कानानं ऐकलं तेच बोलता होतं. मी थोडी म्हणलं होतं ते शांतारामच म्हणत होता का तुंगा बनव म्हणून, त्याच्यानं घटत नाही म्हणून. मी काहीच नाही म्हणलं ना. उद्या बाई तू काही खोटं बोलू नको आता. मी ना ऐकलं ना तुमचं सगळंच. आजच्या दिवस आली तर नीन, उद्यापासून येऊ नको माझ्या तुंग्यात. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे ना. बाई हे तुमचं बरोबर नाही, पण आता आमचे असे आहेत तुम्हाला म्हणलं तर म्हणलं तुम्ही काय हो म्हणाचं अगं. हो ना बाई मी काहीच नाही म्हणलं ना. हे बाई कशी अर्धवट ऐकते ना चालली जाते. शांतारामनं म्हणलं गिनलं म्हणा तसं, पण मी ना त्याला हो म्हणून म्हणलंच नाही ना. शांताराम म्हणे मला तुंगा बनवा म्हणे, मंदाबाईला काही घटत नाही म्हणे. मी म्हणलं तसं नाही म्हणलं, मंदाबाईचे चांगलं कॉन्टॅक्ट आहे म्हणलं, कोणी तिलाच सांगते म्हणलं. आणि तुंगा सांभाळणं आपल्याच्यानं काही होतही नाही म्हणलं, ते तिलाच जमते म्हणलं बरोबर म्हणलं. पण हे बाई ऐकलं असं थोडंसंच, आता कुठून ऐकलं आणि कसं ऐकलं तर चालली गेली असं. अर्धवट ऐकून कसं होणार आहे. असं म्हणजे असं झालं का? तसं तेवढा मंदाबाई राग धरून राहतही नाही म्हणा. तिला सांगतो मी बरोबर समजून, अशा ना अशी गोष्ट झाली बा म्हणून. तेच म्हणता, नाही तर माझ्यावरच आली ना आता. मी काही केलंही नाही काही नाही. ते शांताराम आला माझ्याजवळ मला सांगायला लागला. मी ऐकत होती, आता काय ऐकू नाही मी. चालत असत ते बाई आता अशा गोष्टी तुमच्यामध्ये. चार चौघात चालणाऱ्या गोष्टी आहे. तेवढं काही मनावर घेऊ नका तुम्ही मंदाबाईचं. ते कसं टचकन बोलणारी बाई आहे ना, ते काही पोटात ठेवत नाही. जे खरं खरं तिला दिसलं तेवढं म्हणून देते. मनावर घेत नाही मी, पण आता कसं एका तुंग्यात राहतो, चांगलं मिळून मिसळून राहावा हेच आपलं वाटते. तुमच्या यायचं धुपट काढायला लागते. आज संध्याकाळी घेतो ना यायला फाईलवर. काय म्हणता आबाजी, जागल गिगल बरोबर चालू आहे? जागल काय बुवा बरी चालू. येते कवा कवा डुकराच्या ढूस मारून जातेस. डुकर का ते वरदानच आहे ना शेतकऱ्याले, का येऊन जातेस टिकला लावून जातेस ते. तरी रात्रभर हू हा करत राहतोस राजा, तरी येतेस कवा कवा. त्या वावरात भाजीपाला असल्याच्यानं तुला काही त्रास नाही, तुला काही जागल करायला नाही लागत तेवढी. कसं आहे पहिलेपासून आपण भाजीपालाच लावत आलो, त्याच्यामुळे आपलं कसं भाजीपाल्यावर हात चांगला जोराचा बसून आहे. हो म्हणा तू ये बरोबर आहे. हा भाजीपाल्या कोणाला जमतही नाही ना राजा, सारखं कामीच राहा लागते ना भाजीपाल्यामध्ये. आजचीच गोष्ट घ्या ना, होता 1.5 क्विंटल मुळा आपला. आता टाकून आलो सकाळी मंडीमध्ये. सकाळी 4 वाजता गाडीनं बिलकुल जा लागते. थंडीमध्ये मरणच आहे. कोणाला जावर म्हणा सकाळी 4 वाजता गाडीनं. हे मला तरी तेवढी थंडी नसेल, एवढी थंडी लागते गाडीवर. हे तर आहेच राजा. कोण आहे शेतकऱ्याचं का सुखी जीवन आहे म्हणतं, तसंच आहे शेतकऱ्याचं काम. आता येतो गड्या वाननेरे गिन्नेरे येईन राजा, इकडे बोलत बसलो मी. तर का गोष्टी चालू होत्या देवदास? काहीच नाही, असंच आहे. बोल काय म्हणतं. ते तर मस्त निंदन चालू आहे राजा हरभऱ्याचं. आता चालू आहे गती गती. मला लागत होते राजा 2-3 बाया. का होते तुझ्या? तुला लागते का? आता माझ्या 2 दिवसात होतेस. काही म्हण राजा, आता मंदाबाईचा तुंगा पहिल्यासारखा राहिलाच नाही. रे बा काय झालं, चांगलंच तर आहे. का सांगू राजा, त्या बायाले आले 12 वाजते वावरात. आणि का किती कसं काम करणार रे एका दिवसात. नाही ना रे, पहिले तर 10:30 वाजता वावरात हजर आहे. तर तुझ्याचपासून ऐकत बा 12 वाजता येते म्हणून. पाय ना, कालही पण 12 वाजता आल्या ना, आजही पण 12 वाजता आल्या. आता कसं थंडी आहे ना रे, म्हणून उशीर होत असं कदाचित. तू त्या तुंग्याच्या भरोशावर नको लावू. तू बाहेरच्या बाया बोलून घे, बाहेर गावच्या. मस्त तुझे होऊन जाते लवकर मोकळा. असं म्हणजे इथे त्यांनी काड्या करतच आहे वाटते. यायला मोठ्या काड्या करायची सवय लागली आजकाल. काऊन तर काही नाही असं यायला फाईलवर घ्यास लागते, त्याच्याशिवाय काही खरं दिसत नाही. फक्त आता घरी याच तुम्ही, तुम्हाला आज तर फाईलवर घेणे आहेच मला आता. नमस्कार मित्रांनो, मंदाबाईचा तुंगा आणि शांताराम भाऊची धुलाई हे उद्याच्या एपिसोडमध्ये आपण दाखवू. तुम्ही आपल्या चॅनलवरील नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. खरंच तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल आणि तुमचे मनोरंजन झाले असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.